सॉरी मित्रांनो, रिव्ह्यू थोडासा लेट अपलोड होणार आहे आजचा, कारण मी रिव्ह्यूज लेट शूट करतोय. काय तब्येत थोडीशी खराब आहे. सारखं सारखं हे चांगलं चांगलं नाही आहे, तब्येत खराब आहे माझी म्हणून. पण आर्यनच्या वडिलांचा इंटरव्ह्यू पण शूट करत होतो. तो इंटरव्ह्यू झाला, त्याच्यानंतर मध्येच एक बिग बॉसचा प्रोमो आला वगैरे वगैरे, सगळं शूटिंग करून आता रिव्ह्यू हातामध्ये घेतलेला आहे. आता रिव्ह्यूचं एक टायटल पाहिलं असेल तुम्ही, की संग्रामचा फुसका बार. म्हणजे संग्राम चौगुलेकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा या रिव्ह्यूचा मुद्दा असणार आहे. त्याचबरोबर मुद्दा कोथिंबिरीचा, त्याचबरोबर जे काय चाललेलं आहे अंकिताचा गेम प्लॅन वगैरे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. पण सगळ्यात मोठं जे आहे ते आपण कॅप्टन्सी टास्कबद्दल बोलणार आहे. कारण सगळ्यात मोठा तोच मुद्दा आहे, की संग्राम जो आहे तो खरंच आरबाजला टप देईल का नाही? सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. तर नॉमिनेशन संपली, त्यानंतर जो आहे तो राडा सुरू झाला घरामध्ये. अभिजितला पलटो आहे, निक्की वगैरे असे सगळे जे आहे ते आरोप प्रत्यारोप या गोष्टी सुरू झाल्या. आणि याच्यानंतर एकच गोष्ट दिसली मित्रांनो नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर लोकांची, की ती म्हणजे की भाई झालंय आता सगळं. यावर फक्त आपण चर्चाच करू शकतो. दुसरं काही सुद्धा नाही दिसलं. इकडे जे आहे ते डी-पी, सूरज, अंकिता, वैभव हे जे आहेत, हे सगळी लोकं बोलत आहेत, की भाई सूरज जो आहे तो अचानक असा वेड्यासारखा वागायला लागला. त्याला कारण जे आहे ते पॅडी दादा आहे. पॅडी दादाने सांगितल्यामुळे सूरज असं वेड्यागत वागायला लागला. मला असं वाटतंय हे जे काही बोलणं आहे ना, ते अतिशय बालिश असं बोलणं आहे. पॅडी दादाचं बद्दल कालही मी सांगितलेलं आहे, की ते सूरजला असं कोणत्याही पद्धतीचं जे आहे ते भरवत नाहीयेत. पण हा वैभव असेल, डी-पी असो किंवा या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे, की पॅडी दादा सूरजला भरवतात आणि सूरज तसाच वागतोय. हे कुठेतरी चुकीचं आहे. या गोष्टीमागे काहीच लॉजिक नाही. वैभवला टेन्शन आलंय, की परत एकदा बोलतील, की अरबाजसाठी तू स्वतःला हे केलं, ते केलं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते आता वैभव टेन्शन घेऊन काय उपयोग नाही बाबा. जे झालं ते झालं आणि ते दिसतंय तो अरबाजसाठीच खेळतोय. त्यामुळे तुझ्याबद्दल आम्ही काय बोलणार? तुला स्वतःला समजायला पाहिजे, की तू कसा खेळतोय आणि काय करतोय ते. इकडे जान्हवी आणि संग्रामची जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे कॅप्टन्सीबाबत. हे सगळे चर्चा करत आहेत, की बाई कॅप्टन्सी किती त्रासदायक असते. डी-पी दादा पण म्हणतोय, की कॅप्टन्सी खूपच जास्त त्रासदायक असते आणि ती कॅप्टन्सी नकोच. आणि त्याच्यानंतर परत सूरजकडेच विषय होतो, की सूरजला कॅप्टन्सी का दिली? कारण सूरज घराकडे लक्ष देत नाही, कारण घरातल्या ड्युटी पूर्ण होत नाही. जान्हवी इकडे म्हणते, की जो माणूस डिझर्व्ह करत नाही त्याला कॅप्टन्सी मिळाली, की असं सगळं होतं. मला हसायला येतं, की सूरज डिझर्व्ह नाही करत आणि ही बाकी सगळी लोकं डिझर्व्ह करतात. म्हणजे बाकी लोकांच्या ह्याच्यामध्ये लोकांनी कामं केली असती, पण आता सूरज आहे म्हणून कामं करत नाही, असं म्हणायचंय का जान्हवीला? आणि मग काय बोलायचं आता? याच्यावरूनच एक गोष्ट दिसते, की लोकं किती कुसंचित विचारसरणीचे आहेत. जसं की अंकिता पण सूरजबद्दल बोलत होते, की सूरज जो आहे तो गेम खेळतोय, प्रेक्षकांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. एवढा हुशार नाहीये तो प्रेक्षकांना फसवण्यासारखा. अंकिता तुझ्यासारखा तर तो हुशारच नाहीये. अंकिता ही डबल ढोलकी मुलगी आहे. तिला सूरजचं बघवत नाही, आज परत एकदा सिद्ध झालंय. ज्या पद्धतीने सूरजला ती बोलते, की सूरज प्रेक्षकांना फसवण्यासाठी अशा गोष्टी करतोय किंवा आपण वाईट दिसण्यासाठी तो अशा गोष्टी करतोय. एवढा जर का सूरज हुशार असता ना, तर तुम्हाला तो 1000 वेळा विचारायला नसता आला, की मी गेम कशी खेळू आणि कशी नाही खेळू. त्यामुळे डी-पी, अंकिता हे सगळे लोकं खूप चुकीच्या ट्रॅकला चाललेले आहेत. प्रेक्षकांच्या रोषाचा सामना जो आहे तो या सगळ्या लोकांना करायला लागणार आहे. म्हणजे ते पॅडी दादाला आतापर्यंत बोलत होते ते ठीक होतं, पण आता सूरजलाही बोलायला लागले. म्हणजे या लोकांचं धाडस वाढत चाललेलं आहे. एकंदरीतच काय वाटतंय मला, की ही सगळी जी लोकं आहेत ना, ही लोकं स्वतःच्या पायावरती दगड मारून घेत आहेत आणि ही डबल ढोलकी लोकं आहेत. अंकिता कशा प्रकारच्या कुरघोड्या करते हे तुम्हाला माहिती आहे ना, आता तीच सूरजच्या कुरघोड्या काढते बाहेर. म्हणजे अंकिताला म्हणलं बाबा, स्वतः कांड करायचे आणि आरोप सूरजवरती करायचे. हा जो अंकिताचा जो नियम आहे ना, तो खरंच हास्यास्पद नियम आहे असं मला वाटतंय. त्यानंतर मित्रांनो निक्कीने कोथिंबीरीचा विषय काढला. आता वर्षाताईंनी हिरवीगार कोथिंबीर कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि एवढा फुलटॉस बॉल जर का निक्की तांबोळीला मिळाला, तर निक्की तांबोळी का सोडेल? आणि तरीसुद्धा जर का हे वर्षाताई गोष्ट मान्यच करायला तयार नसतील, नंतर पॅडी गेला तिकडे, संग्राम गेला. ही सगळी लोकं तिकडे गेल्यानंतरही फक्त मॅडम या मान्यच तयार नसतील करायला, की त्यांनी ती चांगली कोथिंबीर टाकली आहे, तर काय बोलायचं वर्षाताईंना? वर्षाताई नसेल जेवण बनवतंय, तर नका जाऊ तिकडे. कशाला हाताने करून घेताय? निक्की तांबोळीला असे फुलटॉस दिल्यानंतर ती तुमची डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर जी आहे ती तुमची रवाना करेल. कदाचित घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला पाठवून देईल ती. अशा प्रकारचं डेंजर रसायन आहे निक्की तांबोळी आणि तिला तुम्ही असे फुलटॉस बॉल देता तर काय करेल? बरं बाकी लोकं तुम्हाला समजवतात तर तुम्ही तुमच्या चुका मान्यच करायला तयार नाही. नंतर अशा
हवा के झोके असलं वगैरे काय म्हणजे आणि एकंदरीतच वर्षाताईची इकडे चूक होती मित्रांनो. याच्यात जास्त काय लांबवणं चुकीचं आहे. पॅडी दादा थोडा अपसेट झाला कारण पॅडी दादाला म्हणले की तुम्हाला टोमणे वगैरे मारतोय. विषय हार्ड आहे ना वर्षाताईंचा. वर्षाताई काही सोडत नाही कोणाला. पण चूक वर्षाताईची होती. परत एकदा संग्राम जो आहे तो अभिजितवरती भडकला आणि बोलला की भाई आम्ही इकडे सगळे भांडतोय आणि तू बाजूला बसून ॲपल खातोय. तुला काय वर्षाताईला सांगता येत नाही काय? तुला कोणामध्ये काही वाईट वगैरे व्हायचं की नाही? अभिजित आला, अरे मी सांगतोय. तर या एकंदरीतच गोष्टी झाल्या. म्हणजे विषय होता एवढ्या कोथंबीरीचा, पण तो एवढा मोठा झाला तर त्या विषयाचं विषांतर होत गेलं आणि हा सगळा राडा झाला. आणि या सगळ्यातून काय मित्रांनो, फक्त फुटेजचा खेळ असतो ह्या. खरं तर निक्कीला एवढं वाईट वाटलं का कोथंबीर टाकण्याबाबत? खरं सांगा मित्रांनो. जी मुलगी एखाद्याला म्हणते जेवण घेऊ नको, वाटीभर डाळ घेतली, जी मुलगी जी आहे ते घरात जेवण करायला तयार नसते, हजार भानगडी केलेल्या आहेत निक्की तांबोळीने घरात, तर ती मुलगी कोथिंबीरीवर लेक्चर देते. ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? पण तिला माहीत होतं की या गोष्टीतून मला फुटेज मिळणार आहे, तर ती करणार होती. आणि याच्यामध्ये निक्कीची चूक नव्हती, चूक होती वर्षाताईंची. ज्याची चूक आहे त्याला बोललं पाहिजे. आणि वर्षाताईंनी सुद्धा ही कोथिंबीर टाकून थोडंसं समजायला पाहिजे की आपल्याला समजत नाही की खराब झालेली कोथिंबीर आणि चांगली कुठली कोथिंबीर आहे, तर कशाला या गोष्टी करायच्या? नव्हत्या करायला पाहिजे या गोष्टी. ही चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. निक्की काय बोलली की मी 60 इयरची झाले की ठाणा नाना करेन हे बिग बॉसच्या घरात येऊन. तर हे ठाणा नाना धना दाना काय जे होतं ना, ते खरंच बघण्यासारखं होतं. म्हणजे त्यानंतर डीपी संडासात झोपला होता आणि अंकिता म्हणली, अरे काय तुम्ही संडासात झोपलाय? आणि हा म्हणतो नाही ग, स्पष्ट दिसत होतं डीपी तू संडासात झोपला होता. अरे भावड्या, बिग बॉसच्या कॅमेरापासून जे आहे ते लपण्याची भारीच आयडिया काढली. डीपी डायरेक्ट संडासात जाऊन झोपला भाऊ. अरे डीपी दादा, एवढी झोप आली तर झोपायचं ना, वाजून द्यायचे कुकडुकू. पण घरातले लोक नावं ठेवतील या गोष्टीच्या भीतीने संडासात जाऊन झोपला बाई. आणि अंकिताने पकडला. पण बिग बॉस कसं आहे, भले संडासात कॅमेरे नसतील डीपी दादा, तरी पण अशा गोष्टी काढून जे आहे ते शोधत असते बिग बॉस लोकांना. त्यामुळे तुमची चोरी पकडली, ते पण अंकितानेच पकडली. आणि त्या स्टोरी नंतर काय, तुम्ही नाही म्हणला तरी अंकिताने त्याचा भाव केला नाही, पण तुम्ही झोपला होता, संडासात झोपलाच होता डीपी दादा. ओके, त्यानंतर कॅप्टन्सी टास्क सुरू झाला. एक जादूगाराची टोपी आहे, त्या टोपीवरती 2 टीमामधल्या ज्या आहेत ते लोकांच्या नावाच्या टोप्या ज्या आहेत ते तिकडे टांगायच्या होत्या. नंतर एक बजर वाजणार होता आणि बजरमध्ये जो पहिला जो आहे तो बजर वाजवेल तो 2 लोकांना नॉमिनेट करणार होता. अशा प्रकारचा टास्क होता. 2 टीम झाल्या. दोन्ही बाजूने 2 संचालक होते. बी टीमचा अभिजित होता आणि ए टीमचा संचालक निक्की होती. ए टीममध्ये निक्की, अरबाज, वैभव, सूरज, वर्षा आणि डीपी होते. आणि बी टीममध्ये अंकिता, प्याडी, संग्राम, जान्हवी, अभिजित आणि आर्या. आता या टीमबद्दल थोडंसं डिस्कस करूया मित्रांनो. अरबाज आणि वैभवला संग्रामच्या विरोधात टाकणार होते हे स्पष्ट होतं. पण जान्हवीला तिकडे का टाकलं नाही? तर जान्हवीला वाईट करायची नाहीये, आता जान्हवीला हिरोईन बनवायची, म्हणून तिला बी टीममध्ये ठेवलंय. त्यानंतर वर्षाताई आणि बी टीममधल्या लोकांचं सुद्धा पटत नाहीये, आजच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल. त्यामुळे वर्षाताईला सुद्धा ए टीममध्ये ढकलून दिलंय. आणि सूरज जो आहे तो त्याला नेहमीच ए टीममध्ये टाकलं जातं. तुम्ही पहिल्यापासून पाहताय, त्याला बी टीममध्ये आणायचाच नाहीये बिग बॉसच्या मेकर्सला, म्हणून तो ए टीममध्येच असतो. आणि डीपी दादा आणि बी टीमच्या काही लोकांचं पटत नाहीये, म्हणून त्याला ए टीममध्ये टाकलं. आणि त्या सगळ्यांचं एक बॉन्ड होताना दिसत आहे. इकडे बी टीमबद्दल जर का बोलायचं झालं तर 30 लोक आहेत, फक्त त्याच्यामध्ये जान्हवी आणि संग्राम ॲड झालेले आहेत. आता जान्हवी जी आहे ती का झाली आहे? कारण जान्हवीला वाईट दाखवायचं नाहीये. आता संग्राम पण इकडे येऊन जो आहे तो हिरो बनणार आहे. तर अशा प्रकारच्या 2 टीम ज्या आहेत त्या 2 टीम पडल्या होत्या. पहिला जो आहे तो बजर वाजला आणि पहिल्या बजर वाजल्यानंतर जो आहे तो फिजिकल टास्क सुरू झाला. आता सगळ्या महाराष्ट्राला ही अपेक्षा होती की संग्राम चौगुले भिडणार. संग्राम चौगुले आहे जो अरबाजला वाकडा तिकडा करणार, शेर आया, बाप आया अशा प्रकारच्या रील ज्या आहेत त्या चालू होत्या. पण खरंच तसं आहे का मित्रांनो? काय मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की एका टायमाला फक्त संग्रामने अरबाजला पकडून ठेवलं आणि त्याला ओढत नेलं, ताकद दाखवली. पण दुसऱ्या टायमाला ज्यावेळेस अरबाज तिकडून सुटला, वैभवने ती पिशवी हातातून घेतली, त्यानंतर अरबाज जो फ्री झाला आणि ज्या पद्धतीने त्याने बाकी घरातल्या लोकांवरती अटॅक केला, तो अटॅक बघून एकच गोष्ट वाटते की संग्राम जो आहे तो खूपच जास्त माग आहे. कदाचित संग्राम घाबरतोय की काय, संग्राम त्याची पूर्ण ताकद लावून गेम खेळतो की नाही, हा सुद्धा संशय यायला लागलाय मित्रांनो. कारण संग्राम मला अक्षरशः घाबरताना दिसला. ज्या वेळेस पॅडी दादा त्याला बोलले की ताकद लाव, किंवा बाकी लोक बोलले की तुम्हाला अरबाजला अडवायला लागेल, तर तो बोलला मी इंजर्ड झालो तर. म्हणजे संग्राम घाबरतोय. संग्रामला असं वाटतंय की मी ताकद लावली आणि मला इंजरी झाली किंवा माझ्यामुळे एखाद्या कोणाला लागलं तर काय होईल घरामध्ये.
या भीतीमुळे जो आहे तो संग्राम जो आहे तो तिकडे ताकद लावताना दिसत नाहीये. पण या सगळ्या प्रकारामुळे संग्रामचा फुसका बार जो आहे तो इकडे दिसलेला आहे. आता बऱ्याच लोकांना माझं हे म्हणणं पटणार नाहीये, पण जे बघितले तीच गोष्ट बोलतोय मित्रांनो. टास्क अजून संपला नाहीये, बऱ्याच गोष्टी होणार आहेत. पण एकाही पॉइंटला अरबाज जो आहे तो संग्रामच्या पाठी राहताना मला दिसला नाही. इव्हन अरबाज आणि त्यांची टीम जी आहे ती एक पाऊल पुढे दिसली. मानूया की बी टीम थोडी ताकदीने कमजोर आहे, तरी सुद्धा ए टीमचे लोक माइंड गेम सुद्धा स्ट्रॉंग खेळत आहेत आणि ताकदीचा गेम सुद्धा स्ट्रॉंग खेळत आहेत. आता पहिल्या फेरीच्या अंती तुम्ही पाहिलं असेल की तो बजर वाजवत होता, त्यावेळेस पॅडे आणि संग्राम तिकडे बसून राहिले, बजर वाजवायला आलेच नाही. अरबाजने जाऊन जो आहे तो तिकडे बजर वाजवला. दुसऱ्या फेरीत सुद्धा साधं डोकं वापरायचं होतं की अरबाजला मिठी मारायची होती, त्याला पकडून ठेवायचा होता आणि वैभवला अजून एक जणाने पकडून ठेवायचं होतं आणि दुसरं कोणीतरी बजर वाजवायचा प्रयत्न करायचा होता. पण हेही करता आलं नाही, डोक्याचा वापर केला नाही. या लोकांनी फक्त ताकदीचा वापर करावा असं म्हटलं. त्यांना दिसतंय की अरबाज किती चपळ आहे, तो लांब आहे, त्याचे हात पण लांब आहे, त्यामुळे तो सहज जो आहे तो त्या बजरपर्यंत पोहोचू शकतो. जर का बाकी लोकांना 1 सेकंद लागणार असेल तर अर्ध्या सेकंदमध्येच अरबाज तिकडे पोहोचू शकतो, कारण अरबाजने असे लांब हात केले तर त्याला बजर तो मिळेल. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा डोकं लावलं नाही. डोकं न लावल्यामुळे आज 4 लोक कॅप्टन्सीपासून बी टीम मधली बाहेर पडली. वैभव आणि पहिल्या राऊंडमध्ये कोण, संग्राम आणि अभिजित बाहेर पडला, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आर्य आणि जान्हवी बाहेर पडली. आता जान्हवीला बाहेर काढायचं म्हणजे निक्कीच्या इशाऱ्यावरती अरबाज खेळतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात मोठा हाच मुद्दा होता की संग्राम आल्यानंतर शेर आया बाप आया बाप आया, तसं दिसलं का आज? मला असं वाटतं अजिबात सुद्धा नाही दिसलं. संग्राम दादा, तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. तुम्ही जर का असं लुचूपुचू गेम खेळायला लागला, जशाच तसं उत्तर नाही दिलं तर मग तो गेम बघायला मजा येणार नाही. आणि फायनली बिग बॉसला जे हवं होतं ते बिग बॉसने केलेलं आहे. तशा पद्धतीचा टास्क सुद्धा दिलेला आहे आणि त्या टास्कमध्ये मला इकडे आज पॅडी दादाचा खेळ आवडला. पॅडी दादा ज्या पद्धतीने पाहिला ते आवडलं. चालाकी दाखवली, अभिजितने चालाकी दाखवली ते आवडली. अंकिता, आर्या या सगळ्यांचा गेम आवडला. मला आवडला नाही तो संग्रामचाच गेम, कारण संग्राम जो आहे तो ज्या पद्धतीची तिकडे ताकद लावायला पाहिजे नव्हता ती ताकद लावत नाहीये. पहिल्या फेरीमध्ये इकडे आपण पाहिलं की पॅडी दादा आणि अरबाजमध्ये बाचाबाची झाली, मर्दावरून गोष्टी झाल्या आणि हीच गोष्ट पॅडी दादाने थोडीशी कॅरी फॉरवर्ड करून वैभवला वापरली, तर वैभवला राग आला आणि वैभव मर्द म्हणायचं नाही म्हणून पॅडी दादाच्या अंगावरती गेला. वैभव भावा, सिरियसली बोलू का, तुझ्यामध्ये दम नाहीये. पॅडी दादाच्या अंगावर जाऊन हे ॲग्रेशन दाखवण्यापेक्षा तुला ज्यावेळेस हे सांगितलं जात होतं की अरबाज जो आहे तो तुझा वापर करतोय, त्यावेळेस तुझं हे ॲग्रेशन कुठं जातं? पॅडी दादाला माझा फुल सपोर्ट आहे. जे वैभव आणि अरबाज त्यांच्या विरुद्ध जाऊन गेम खेळतात ना, तो पटण्यासारखा नाहीये. त्यांना माहित आहे की पॅडी दादाकडे ताकद नाही, तरी सुद्धा ताकदीचा वापर करून पॅडी दादाला भीती दाखवण्याचा प्रयत्न हे वैभव आणि अरबाज करतात आणि या दोघांचा मी निषेध करतो. काय समजतात हे दोघं स्वतःला? पॅडी दादाला धमकवतील, पाठी सारतील, त्यांच्यावर आरडाओरडा केला तर ते घाबरून गेम खेळणार नाही. अरे लढायचे तर बरोबरीच्या माणसाची लढा ना, संग्राम बरोबर लढा, एकमेकांशी लढा. तुम्ही ते लढणार नाही. स्वतः असे हत्तीसारखे शरीर घ्यायचे आणि मांजरीसारखा मेंदू घेऊन जो आहे तिकडे गेम खेळायचा. त्या गेममुळे तुमचंच नुकसान होतंय. काय तुम्ही पॅडीदादाचं काय वाकडं करणार आहे? ज्या पद्धतीने वैभव अंगावर जात होता, काय करणार होता वैभव पॅडीदादाचं? काहीही करू शकत नव्हता, फक्त ओरडू शकत होता. या व्यतिरिक्त काय करणार आहे? जर का अरबाजच्या बाबतीत ती मर्दाची गोष्ट बोलली होती तर वैभवला एवढी का मिरची लागली? अरबाजने आतापर्यंत वैभवसाठी काय केलंय? अरबाजच्या विरोधात ह्याचं ॲग्रेशन कुठं जातं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अरबाजसाठी जी गोष्ट झाल्यानंतर जर का या लोकांना एवढी मिरची लागते तर तुम्ही हे दाखवूच नका ना की आम्ही अरबाजच्या विरोधात खेळतोय आणि आता लोक मला काय म्हणतील. आता मला असं वाटतं आजचा टास्क बघून की वैभवला बाहेर नाही काढणार, कारण हे जे रणांगण आहे आणि आता हे जे फिजिकल टास्क आहेत ना ते असे सुरू राहणार आहेत. कारण संग्राम आले अशा पद्धतीचा फिजिकल टास्क देऊन जो आहे तो गेममध्ये एक वेगळंच नाविन्य आणलेलं आहे बिग बॉसच्या मेकर्सनी. आणि आता इथून पुढचं बिग बॉस जे आहे ते पाहायला खूपच जास्त मजा सुद्धा येणार आहे. पण आज मला संग्राम खूप जास्त कमजोर दिसलेला आहे. आता या टास्क नंतर काय होते घरामध्ये, संग्राम गेम बदलतोय का, भाऊच्या धक्क्यावरती संग्रामला काय सांगितलं जातंय, हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि उद्या काय होणार हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, 4 लोक कॅप्टन्सीपासून बाहेर गेलेले आहेत. आता या 4 लोकांचं काय होतं आणि कोण बनणार नवीन कॅप्टन हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण आज अरबाज जो आहे तो संग्रामला वरचढ होता हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल आणि या शॉर्ट रिव्ह्यूबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.